प्रेम मंदिरला बघू, नंतर भेटूया काही वर्षानंतर. डायरेक्ट बायको सोबत येणार आता भाई सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. हे बघा रे, राधे राधे बोला इकडं. राधे राधे भाई. सकाळी उठलोय आम्ही आता आणि वृंदावन मध्ये आहोत. आवाज थोडा बसलाय, झोप पण नाही पूर्ण झाली. पहिला मंदिर करतोय आम्ही बाके बिहारी आणि दुसरा कुठला आहे राधा वल्लभ आहे. दुसरा राधा वल्लभ आहे आणि पहिला बाके बिहारी आहे. आणि बघू आता कसं काय, गर्दी तर आहे. आणि सध्या 1-2 मंदिर जरा करतो आम्ही, मग आपण जरा निवांत बोलूया. चला, बाकी तुम्हाला पण राधे राधे आणि वेलकम बॅक टू द ब्लॉग. कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः. हे महाराज की जय, बाके बिहारी महाराज की जय, बाके बिहारी लाल की जय. तर भाई आता मी इकडे आलोय राधा वल्लभ मंदिर आणि याच्यानंतर अजून 2 मंदिर बाकी आहेत. गर्दी एवढी आहे ना, प्रॉपर गर्दी आहे. नशीब जास्त ऊन नाही. राधे राधे. दर्शन झालेलं आहे राधा वल्लभचा पण. आणि तिकडे मस्त वाटला भाई. आपण तर एकदम हुशार माणूस, आपण पटापट कुठेतरी जागा शोधतो आणि डायरेक्ट वरती घुसलो. आणि तिकडे आपल्याला छोटे छोटे गौमाता होते, त्यांचा आपल्याला दूध पण पियायला भेटला नशीबवानाने आणि प्रसाद पण भेटला. तर आता निधीवनला जायचा प्लॅन आहे आणि सगळे आहेत, सगळे आलेले आहेत. बघू फटाफट आम्ही ट्राय करतो का सगळे मंदिर सकाळीच कव्हरअप करावा. आणि आम्ही सकाळी आलेलो 7-7:30ला आलेलो, कारण की मंदिर तेव्हाच खुलतात. अर्ध्या तास अगोदर आम्ही इकडनं गेलेलो, तेव्हा रोड एकदम क्लिअर होता. आता सुटला तर बघा कशी रश होते काही. आमची चप्पलच तिकडे लांब आहे. इकडे थोडं आतमध्ये हो, दाखव पुढं दाखव. भाई ब्लॉगिंग करायला पण इकडे फाटते भाई, कारण की बंदर आते हैं और फोन सीन के लिए सामान लेके जाते हैं. आता आले राधारमण मंदिर मध्ये थांबवलंय. निधिवन की क्या भावना है, क्या सच्चाई है, क्या कहानी है? वृंदावन संपूर्ण ही निधिवन राज है, वो पूरा वन ही है, उसका नाम है वृंदावन. वृंदावन में एक स्थान है निधिवन, जहाँ पर भगवान बांके बिहारी लाल प्रकट हुए. उस स्थान पर कहते हैं कि रात्रि में ठाकुर जी रास बिहार करते हैं, वृक्ष जो हैं सब गोपी बन जाते हैं, सब लीला करते हैं. ठाकुर जी केवल रात्रि में वहीं नहीं, पूरे वृंदावन में रास बिहार करते हैं.
वेदर बघा गाईस, वेदर आहे फुल एकदम कडक. राजे सर्वांना शुभ संध्याकाळ. आम्ही लोटस मंदिर गेलाय, आता संध्याकाळचं दुसरा मंदिर प्रेम मंदिर. राधे राधे. कडक दिसतोय रे वेदर सोबत. तो बघ भाई साहब नडता का डायरेक्ट विषय. काही प्रेम से बोलो राधे राधे. वेदर काय वेदर आहे यो. वेदर चेक करा भाई साहब. राधे 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 राधे. ए इज नॉट राधे. एक नंबर एक्सपीरियंस है भाई, एक नंबर. पल 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 पल. आगे बढ़ो भाई. अरे हम लोग को हो गया, हम लोग पीछे खड़े हैं ना अंकल. हम लोग को हो गया. क्यों रहे हो भाई, उधर चलो आप. आगे बढ़ो भाई, आगे बढ़ो. फोन पर आई शपथ यार काय हे ये गाईज नडता का यार. रे बाबा यार सगळी नडू नडता. एवढा भारी वाटतोय आम्हाला. कलर तर बघा ना यार, हे पाणी पडते. खतरनाकच आहे रे भाई. प्रेम मंदिर, प्रेम मंदिरशी प्रेमच झालंय. आता याच्यानंतर आता इस्कॉन निघूया लगेच. फोटो बिटो काढून निघतो आम्ही. चला गाईस प्रेम मंदिरला बघू, नंतर भेटूया काही वर्षानंतर. डायरेक्ट बायको सोबत येणार आता. चला बाय बाय. एक नंबर. तर भाई हा आहे इस्कॉन टेम्पल. एकदम ब्युटिफुल आहे, एकदम भारी आहे. आणि पाऊस जोरात आलाय, तर थांबूया थोडा, मग दर्शन बिर्शन करू. कडू बोलतोय करू. जोरात आलाय पाऊस, जोरात आहे भाई. आम्हाला वाटलं ऊन भेटेल, ऊन आहे पण त्याला पाऊस पण आहे. भेटला नव्हता भाई. मस्त वाटतं. नरो हरे आते करे चामर दुलाय. नरो
बोलो राधे श्याम राधे श्याम. हा तर भाई हा ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. मी इकडे आता बसलो आहे सध्या आणि आम्ही हॉटेलमध्ये आहोत. मागं आमचं हॉटेल आहे, ही वरतीच रूम आहे गॅलरीमध्ये. एकदम जवळच हॉटेल घेतलं आहे. सकाळपासून काय जास्त बोललो नाही, फक्त फिरलो वगैरे तेच दाखवलं आहे. म्हणजे ज्याला वृंदावनशी प्यार असेल, त्याला राधा राणी कृष्ण वगैरेशी प्रेम असेल भाई, त्यांच्यासाठी तर भाई मस्ट विजिट आहे. नक्की या आणि जवानीमध्येच या भाई, नंतर डोकरात झाल्यावर काय फायदा नाही. आणि नंतर तुम्ही पार्टनरसोबत तुमच्या येणार तो पण एक्सपिरियन्स एकदम वेगळा आहे. बट सोलो या किंवा मित्रांसोबत या, तो पण एकदम भारी आहे. फक्त तुम्ही स्वतः फिरा आणि थोडी माहिती वगैरे काढून या तर बरं होईल. जर तुम्हाला दर्शन वगैरे करायचं असेल तर भाई सकाळी लवकरात लवकर उठा आणि निघा, म्हणजे तुम्हाला गर्दी पण नाही भेटणार जशी आम्हाला नाही भेटली. आम्ही सकाळी उठलो, त्याच्यानंतर दर्शन वगैरे केला, मग लाईन अशी वाढली का भाई भयंकर एकदम. नशीब आमचं दर्शन वगैरे झाला. मेन मंदिर आम्ही सकाळी गेले. संध्याकाळच्या टायमाला आम्हाला प्रेम मंदिर लाईट वगैरे बघायची होती, तर ते पण आम्हाला बघायला भेटलं. आणि वेदर तर भाई एकदम चुम्मेश्वरी झालेला. संध्याकाळ पण बघायला भेटली मस्त वेदरमध्ये, रात्री पण मस्त भारी वाटलं लाईटिंगमध्ये. आणि इस्कॉन पण केला, सगळा केला, लोटस मंदिर वगैरे सगळा केला. बाकी तर भाई वृंदावन वगैरेबद्दल काय बोलणार. आणि पहिली आम्ही काशी विश्वनाथ गेलो, तिकडे पण भाई छान मजा आली, भारी. काय बोलणार यार, देवांबद्दल बोलायला गेलं तर तासोन तास असा गप्पा कोण मारायला बसेल तर मजा येते. राधा राणी कृष्ण वगैरे जर तुम्हाला स्टोऱ्या वगैरे माहिती असेल तर अजून मजा येईल विजिट करायला. जसं कृष्ण गोकुल मथुरामध्ये जन्मला, गोकुलमध्ये गेला नंदगोपालकडे, तिकडनं यशोदा मैयाकडे वगैरे, म्हणजे पूर्ण मोठी स्टोरी आहे. कृष्णाचा ज्ञान जेवढा घेणार तेवढा कमी आहे भाई. त्याला काय बोलणार, कृष्ण बोलणार काय, त्याला नंदलाला बोलणार काय, त्याला गोपाल बोलणार. प्रत्येकांचे नाव आहे. तसं तसा कृष्णदेव मोठा झाला आहे, तशी जशी त्यांनी लीला केली तशी त्याचे नाव वगैरे पडलेत. महाभारतमध्येला तेव्हा केशव झाला, पार्थ केशव बोलायला लागला. तर असं काहीतरी आहे. देवाचं करा भाई, मी सांगतो. तर मेक शुअर व्हिडिओला व्लॉग्सला शेअर करा, लाईक करा, शॉर्ट्स वगैरे टाकेन. इंस्टाग्रामवरती फॉलो करा, इंस्टाग्रामची आय डी आपल्या पेजवरती आहे. व्लॉग एंड करूया भाई की राधा राधे सगळ्यांना. जय श्रीराम आणि पार्वती पते हर हर महादेव सगळ्यांना भाई. चलो बाय बाय, जय श्रीराम, टेक केअर, चलो बाय. करके याद तुझे अब लोग है बुलाते मुझे. कारोबारी कलाकारी जेबे भारी दिल खाली, सब लिए बिलो जिम्मेदारी की.